हेअरकट करावं पाहिजे, जरा एक नवीन हेअरकट करू काहीतरी. पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. डेली व्लॉग ॲक्च्युअलमध्ये चालू केलेले आहेत. तुम्ही आता कालचा व्लॉग बघून तुम्ही म्हणत असाल भाऊ परत बच्चन देतोय, पण नाही, तुमच्या भावाने तुम्हाला बच्चन नाही दिले. तर पण सीन असं आहे की माझ्या कामांमुळे मला खरंच जमत नाही आहे, पण मी करतोय काय ना काय ते प्रयत्न. जस्ट घरी पोचलो, अर्धा पाऊण तासच झाला घरी येऊन. एक ऑर्डर होती तिकडे गेलो आणि पोचलो, जरा रेस्ट केली आणि आता उरकलेले आणि मला हेअरकट करावं पाहिला. लयच खून खरं दिसायला लागले केस, असं म्हणलं हेअरकट करूया. आणि दादाचा बड्डे रात्री काल केला, पण अजून काही नियोजन ठरतंय ते आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. मला पण अजून माहीत नाही, काय अपडेट नाही, फोन वगैरे येईलच किंवा आपण करू हेअरकट झाल्यानंतर. कसं काय नियोजन होतं स्टेटून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. गोव्याची ऑफर आलेली आहे, गोव्याला जायचं का म्हणून, पण बघू कसं काय, कारण कामं बाकी काय ना. सो चला पहिले हेअरकट करून येऊ, कसं काय नियोजन होतं बघत राहा. हो गाईज, चला चाललेलो आहे, हेअरकट करून येतो पहिला आणि मग बघू. आज जरा वेगळा हेअरकट करावा म्हणतोय, बघू. हो गाईज चला जरा एक नवीन हेअरकट करू काहीतरी, बघू कसं काय होतंय बघत राहा. A few moments later. सो गाईज हे जातो बघा, येताना मी कोणत्या गाडीवर आलतो, आता घरी जाताना मी कोणत्या गाडीवर चाललोय. कशी आहे जादू, म्हणजे भाऊ डायरेक्ट गाडी बदलून टाकतो आपण. काला जादू, ब्लॅक मॅजिक येतं मला. हेअरकट लय भारी झालेलं आहे. जरा घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो, जरा लाईट येते, अंधारात करायचं नाही तुम्हाला. तर चला घरी जातो आणि मग तुम्हाला दाखवतो. सो गाईज रिच घरी पोचलेलं आहे आणि बाय द वे हेअरकट बघा, हेअरकट करून आले का वाटतंय का मी केला आहे. पण मी हे जरा सिरप लावलाय त्याच्यामुळे असं झालंय. थांबा जरा हेअर वॉश केलं नाही घरी, मासा टाकटक दिसल, क्वालिटी केला आहे भाऊ. काय सीन आहे, ते हेअरकट जो करतो ना माझा, त्याला पोरं माझा फोटो दाखवते की भाऊ असे केस जात म्हणून. हेअरकटच्या बाबतीत तरी कुणाचं तरी आयडियल झालं आहे बाबा. तर सीन असा होता की सिटीत जायचं होतं आदूच्या बड्डेला परत, पण नेमकं लेट झालं नाही का, आणि एक काम पण आलं अचानक मला, त्यामुळं आदूचा बड्डे काल केलाच म्हणा आपण, पण म्हणलं आज पण जाऊ, पण एक काम आल्यामुळे जरा प्लॅन ड्रॉप केलेलं आहे. भल तिकडं चाललेलं आहे, कुठं काय चाललेलं आहे ते तुम्ही बघत राहा. बाय द वे खरंच चांगले दिसतात की, असं काही विषय नाही, जरा फक्त अजून थोडी मोठी झाली पाहिजे. तरी मी कट केले जरा इथले पुढचे, दिसले का ते हितभर यायचे बरं, पण ते कल चालते नाही का, काहीतरीच वाटत होते. 2-3 जणांनी मला असं पण सजेशन दिलं की भाऊ करली केस कर म्हणून, लय भारी दिसते. काय वाटतंय तुम्हाला, करू का, दिसेल का भारी काय माहिती. एक तर मी काय पण करू दे नवीन, उलटच होतं ते काहीतरी, पण ठीक वाटते ते. स्किनला पण टॅनिंग कसलं झालेलं आहे, जायला चालायचंच. पाहिजे हा पुढे गेला मोबाईल. मला आहे ना लोणावळ्याच्या विलाचे फोटो आलेले आहेत. ॲक्च्युली आपण 2 दिवसात विलाचं नियोजन करतोय, 2 दिवसासाठी, पण ती पण लय अवघड काम आहे, कारण 2 दिवस मला परत हायच. कारण सीन असं आहे की तारखा जोरात चालू आहे, त्याच्यामुळे मला जमन. आता उद्या मला 3 काम आहेत एका दिवसात, आता मी कसं ॲडजस्ट करू मला ते कळणार. बाय द वे बघा विला, भारी अरे फुल लाईटीतला पैसा वसूल आहे. पण बघू लेट सी कसं काय नियोजन होते. पूल बघू द्या पहिला, थांबा. पूल महत्त्वाचं आहे, बाकीचं काय करायचं आहे, झोपाय थोडी जातो पूलमध्ये, झोपाय जातो. अरे बापरे, हे पण आहे की त्याला खेळायला. हां भारी का, तुम्हाला मी दाखवतोय, पण हे ते तुम्ही डायरेक्ट व्लॉग बघा मग कळेल तुम्हाला. 2 दिवसात करतोय नियोजन, सो अजिबात स्किप करू नका, नियोजन क्वालिटी होणार आहे. आणि बाय द वे अजून काय म्हणायचं होतं बरं, मला असं म्हणायचं होतं की 2-3 कार्यक्रम बी होते आज, पुढंच नाही झालं जमलेले, घाण डोकं धरलेले दुपारचं फिरल्यामुळं. आता उद्या पण सकाळी लवकर उठून मला 3 कामं उरकायच्यात आणि मग परवा लोणावळा. ॲक्च्युली गोव्याचं नियोजन ठरलेलं, पण जरा जायचा सोर्स नाही आहे त्याच्यामुळं ड्रॉप केला. तसं भाऊ म्हणत होता प्लेनने जाऊ,
पण म्हणले नको, एवढा पण उत्माद बारा नाही, डेली व्लॉग बंद आहे सध्या, बजेट कमी आहे सध्या माझं. नुसतं 2 दिवस झालं तेच चाललंय मग, कसं तरी करून काहीतरी करून दुनियादारी करू, दुसरं काय सुचना. तुम्ही पण एखाद्या ॲट दी एंड तुम्ही पण वाईट टाकताल की भाऊ काय हातपाय हलवणाच. पण पावसाळ्यात खोटं नाही सांगत तुम्हाला, असले नियोजन मी आत्तापासूनच प्लॅन केलेले आहेत. कारण पावसाळ्यात काय मला कामं नसतात आणि तुम्हाला दिवसाआड म्हणलं तरी भाऊ एक 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 पॉईंट असला एक्सप्लोअर करणार आहे मी. तुम्ही पण म्हणणारे भाऊने नाद पूर्ण केला, क्वालिटीज केला. सध्या जरा पेशन्स इज पॉवर. आता बघा की आपण वर्षभर पेशन्स ठेवले, आत्ता आपण 35,000वर पोहोचलो. तुम्ही पण एक महिन्याभर पेशन्स ठेवा, लय भारी भारी कॉन्टेंट येणार. आणि त्या महिन्यात आपण 50,000वर जाणार म्हणजे जाणार, गेलंच पाहिजे. जाणार नाही गेलंच पाहिजे. बघू कसं काय. ॲक्च्युली माऊच्या मम्मीचा पण बड्डे होता, तिकडं पण जायचं राहिलं. ते पण आमचे सेकंड मॉम, बघू उद्या करता येईल नियोजन. ते संध्याकाळी वगैरे कामावर आपल्या. सो आता काय करतो, हेअर वॉश करतो पहिला आणि मग काय नियोजन आहे सांगतो तुम्हाला. आणि बाय द वे हेअरकट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मागं पण बघा, इकडून मी बघा हां, कमेंट करून नक्की सांगा हेअरकट कसा वाटला. मग तुम्हाला सांगतो मी कुठे हेअरकट केला आणि कसं केलं आहे, कोण करतं माझं हेअरकट. माझा हेअरस्टाईलिस्ट दाखवतो तुम्हाला, कारण लोक लय क्युरियस आहे की मी कुठे हेअरकट करतो नक्की. कारण करतोच भारी, माणूसच भारी आपला हेअरकट करणारा. सो कमेंट करून नक्की सांगा हेअरकट आवडला का, नाही तर मग चेंज करायला पाहिल्यासारखे नाही का आपली वर होती तशी करायला. खाली चांगले दिसतात का वर चांगले दिसतात, कारण जे पहिल्यापासून आपल्याला फॉलो करते त्याला माहीत असेल पहिली हेअरस्टाईल माझी कशी होते ना आता कशी. सो कमेंट करून सांगा नक्की वर चांगले दिसतात का खाली चांगले दिसतात. आणि हां, आता मी बरेच वेळा म्हणतोय नाही का, पब्लिक मला म्हणते डेली ब्लॉग कर. त्या कोणाला तरी नाही का म्हणजे भरपूर लोकांना बच्चन वाटत असेल की ह्याला कोण विचारत असेल, काय विचारत असेल. आता तुम्हाला सांगतो बघा, हे बघा कमेंट आलेले आहेत डायरेक्ट वरच्यावर कमेंट आहेत, तुम्हाला दिसेल का नाही माहीत नाही. डेली ब्लॉग कर की प्लीज, आम्ही वाट बघतो. हे माझ्या कामाचं पोचपावती. आता हे दिसतं का नाही माहीत नाही, पण हां तुम्ही काय करा, व्हिडिओच्या कमेंटी वाचा जाऊन. हे इतकं वर्षभर मेहनत केलेल्याची पोचपावती. आणि ह्या पब्लिकला नाराज करून मला चालायचं नाही. त्यामुळं कसं का आहे ना, काय का आहे ना, कसंही ॲडजस्ट करून कामातून ब्लॉग केलंच पाहिजे. आणि डेली ब्लॉग्स कदाचित 2-3 दिवस असं बोर जरी झालं तरी मी 2-3 दिवसातून एक ट्रिप असं शेड्यूल करणार आहे. एकदम प्रॉपर बसून नियोजन आखणार आहे, तेव्हा व्यवस्थित होईल. कसं तरी 35,000वर पोचले, 50,000वर पोचवा. शॉर्ट काय तुम्हाला सांगतो, हे यूट्यूबचं मला असं सेकंडरी नाही पाहिजे, मला फुल टाईम यूट्यूब करायचं आहे, फुल टाईम. पण ॲक्च्युली सीन असा होतो आहे की हे करायला पेमेंट पण भरपूर लागतं. आणि आत्ता आपला मस्त चॅनल मॉनिटाईज आहे, पण हवं तेवढं रेव्हेन्यू येत नाही आपल्याला की एवढा खर्च करावा आपण. जेवढा रेव्हेन्यू येतो ना ते 2 ट्रिपमध्येच संपल. महिन्यातून 30 दिवस आहेत, 30 ब्लॉग आणायचे आहेत. मला किती खर्च होत असेल ना विचार करत मी. बाकी मला घर बी चालवायचं आहे, वैयक्तिक खर्च पण आहे, माझे हप्ते पण आहेत. त्याच्यामुळं मला माझा मेन इन्कम सोर्सकडं दुर्लक्ष करून चालत नाही. मेन प्रिफेअर नाही का, मेन माझा फोकस मी तिथं देतो आहे. आणि मग तिथनं वेळ भेटला की ब्लॉगकडे लक्ष देतो, असं करतो आहे. पण ज्या दिवशी मी कॅपेबल होईल, रेव्हेन्यू माझा पुरेसा सगळं जाऊन मला पोटापुरतं फिरण्याला नाही का, फिरण्यापुरतं राहिलं, त्या दिवशी फुल टाईम यूट्यूब. सो तिथपर्यंत न्यायची जबाबदारी तुमची. ब्लॉग स्किप करू नका, पूर्ण ब्लॉग बघत जावा. आणि रोज 11चा टाईम आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि अजून पण कोणी सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. सो आता चला हेअर वॉश करतो, नेक्स्ट नियोजन सांगतो तुम्हाला काय. Meanwhile, सो गाईज रात्रीचे वाजलेले आहेत 12 आणि एका ठिकाणी चाललेलं आहे. जरा एक अर्जंट काम चालतं मला, आता काय दुसरं काय नाही, काम चालतं. सो चाललेलं आहे, पटकन जाऊया. काय विषय बघत राहा. पटपट आवरलं आणि निघालेलं आहे. सो चला ऑलरेडी लेट झालेलं आहे. मग आता ती सवयच झाली राव माझी, जिथं बी जातोय लेटच जातोय सगळीकडं चालायचंच. काय खड्डीत गेलो. हां चला. a few moments later. सो गाइस ये जरा कुछ तो तूफानी हो गया है शायद से. कॉज मी गेलतो 12 वाजता आणि आत्ता वाजलेले आहेत पहाटेचे 6 वाजलेले आहेत आणि आत्ताशी घरी चाललेले आहे. मैफिल जरा लय जबरदस्त रंगली आमच्या पोरांची. गप्पा महाराष्ट्रावर कळलंच नाही किती वाजल्यात आणि किती नाही.
6 वाजलेले आहेत आणि निघालेले आहे घरी. ॲक्च्युली गेलतो कॉफी बेबी प्यायला गेलतो, रात्रभर बसलो भेटत आम्ही सगळे, लक्षातच नाही. आणि नेमकं आता मला मार्केटला जायचं आहे थोड्या वेळाने, आज गडबड आहे कामाची. बघू आता कसं काय, बघत राहा. सो गाईज अवतार बघा कसला झालेला आहे आणि घरी पोहोचलेलो आहे. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. आता काय झोपणार नाही, हा व्लॉग एडिट करेल आणि लगेच मार्केटला पळेल. सो बाय बाय.